लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्था काव्याला ऍक्सिडेंट झालेल्या लोकांना भेटायला घेऊन जात असतो तेव्हा काव्य त्याला बोलते, मिस्टर पार देशमुख, माझं एकच मन आहे, ते किती वेळ जिंकणार आहात? आणि तेव्हा पार्था उत्तर देतो, पुन्हा पुन्हा. त्यानंतर आपण पाहतो जीवा आणि नंदिनी हे आर्याला सरोगसी मदर बनवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी जात असतात आणि जाण्याच्या अगोदर नंदिनी ही जीवाला विचारते, जीवा आपण योग्य तर करत आहोत ना? तेव्हा जीवा बोलतो, आपण दोघे एकत्र आहोत म्हणजे नक्कीच योग्य करत आहोत. त्यानंतर आपण पाहतो आर्याच्या समोर नंदिनी व जीवाने तयार केलेले कॉन्ट्रॅक्टचे पेपर ठेवले जातात आणि वकील सर्वांना सांगतो की या कॉन्ट्रॅक्टनुसार जीवा विक्रम देशमुख आणि नंदिनी देशमुख यांच्या मुलाची सरोगसी आई होण्यासाठी आर्या सामंत या तयार आहेत आणि बाळाचा जन्म झाल्यानंतर त्यांचा आणि बाळाचा काही संबंध राहणार नाही असे पेपर तयार केलेले असतात. आणि त्यावेळेस आपण पाहतो आर्या ही पेपरवर सही करत असते आणि सही करत असताना ती अचानक स्तब्ध होते आणि त्यावेळेस जीवा व नंदिनीच्या मनात देखील आर्याविषयी संशय निर्माण होतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आर्या ही जीवा आणि नंदिनीच्या बाळाची आई होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.